नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरून शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी, गोड बातमी. शिवसैनिकांचा प्रचंड मोठा जल्लोष. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संपते, सूप वाजतंय आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय अखेर आलाय समोर. मुंबई महानगरपालिका आणि इतरत्र 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण तयार झालंय. ठाकरेंचा एक निर्णय एका दगडात तीन पक्षी मारल्यासारखं सध्या उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारला म्हणला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे दोन्ही पक्षांना चितपट करत मुंबईच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडून आणली आहे. आणि या बातमीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष होते. आणि यातूनच मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा झंझावात सुरू झाल्याची महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत शिंदेच्या काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी तर खासदारांनी उद्धव ठाकरे आपलेच आहेत इथपर्यंत म्हणण्या इतपत त्यांची मजल गेली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाने आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचवलंय, तेव्हा आयुष्यात मातोश्रीचे उपकार आपण कधीही विसरणार नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स देखील काही आमदारांच्या तोंडातून बघायला मिळत आहेत. काही आमदार उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या शब्दात टीका करतायत. ज्या उद्धव ठाकरेंनी, ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्यांना साधं धड उभा देखील राहता येत नव्हतं, आता हजारो करोडो संपत्तीचे मालक बनवलंय, तरी देखील ठाकरे परिवारावरती टीका करणं यांना जमतंय. परंतु मित्रांनो, नियतीचा काळ देखील येतो आणि जातो. नियती कधी कोणालाही बाजूला सारत नाही. जे घडायचं तेच घडत असतंय. शिवसेना फुटल्याच्या नंतर आमदारांनी, खासदारांनी ऐन संकट काळामध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. उद्धव ठाकरे आजारी असताना, स्वतःवरती अँजिओप्लास्टी होत असताना पक्ष सांभाळला. कोविड काळामध्ये महाराष्ट्राला रोगराईच्या खाईतून बाहेर काढलं आणि एवढ्या मोठ्या आजारपणामध्ये शिवसेना फुटली असताना उद्धव ठाकरेंनी कोणत्याही प्रकारचा अतिशय निष्काळजीपणा कधीही केला नाही. ठाकरेंनी महाराष्ट्राला तळहाताच्या फुडाप्रमाणे कोविड काळातील 2 वर्षे जपलं आणि हाच उद्धव ठाकरेंचा हिशोब सध्या शेतकऱ्यांना देखील महत्वाचा वाटतोय. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पहिल्याच अधिवेशनामध्ये, पहिल्याच कॅबिनेटमध्ये छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले आणि शेतकऱ्यांविषयीची कर्जमाफीची घोषणा करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झालेली आपण पाहिली. आणि आता मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेंवरती प्रहार करत ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मित्रांनो, इथे एवढंच राजकारण संपत नाही, तर उद्धव ठाकरेंनी आता यापुढे आपल्या सोबत जेवढे निष्ठावान कडवट शिवसैनिक राहिले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ज्यांनी संकट काळामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही, त्या सगळ्या शिवसैनिकांसाठी ठाकरेंनी आनंदाची बातमी दिली आहे. मातोश्री हे देशाचं, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे. इथूनच देशाच्या विविध राजकीय प्रक्रिया झाल्या. भारतीय जनता पार्टीला इथूनच सबंध देशामध्ये फिरायला वाव मिळाला. सबंध देशामध्ये सत्ता उपभोगायची जागा मातोश्रीवरूनच मिळाली. त्याच मातोश्रीला आता मित्रांनो गिळंकृत करण्याचं काम बीजेपी करते. उद्धव ठाकरेंना आणि मातोश्रीला शमवण्यासाठी, त्यांच्यावरती टीका करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आता वेगवेगळ्या भाडेकरू नेत्यांना सोडून ठाकरेंवरती जोरदार टीका टिप्पणी करत असते. परंतु मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंची पॉवर किती जबरदस्त आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा भावनांचा
आधार असणारा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका नव्हे 29 महानगरपालिकांच्या धर्तीवरती आज सगळ्यात मोठा निर्णय मातोश्रीवरून घेतला. या निर्णयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्यात मोठ्या निर्णयामध्ये ही घोषणा केली आहे की आता या सगळ्या होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या निवडणुकांमध्ये एकाही बाहेरच्या नेत्याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तिकीट दिलं जाणार नाही. ज्या शिवसैनिकांनी संकट काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलंय त्याच नेत्यांना, त्याच पदाधिकाऱ्यांना, त्याच शिवसैनिकांना ही निवडणूक लढवून द्यायची आहे, त्यांना जिंकवायचं आहे, त्यांचं राजकीय करिअर घडवायचं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आतापासूनच निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच आपल्या शिवसैनिकांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. आणि हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने असा निर्णय घेतला नव्हता. निवडणुका होण्याच्या अगोदर एबी फॉर्मचं वाटप करायचं आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत निष्ठा बाळगली त्याच शिवसैनिकांना तिकीट द्यायचं. बाहेरून आलेल्या एकाही नेत्याला शिवसैनिकांना वगळून तिकीट देणार नाही. ही उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरून निघालेली सगळ्यात मोठी घोषणा आता मात्र सगळीकडेच चर्चिली जात आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मुंबई शहर, पुणे, नाशिक या महत्वाच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आतापासूनच एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. जुना कडवट निष्ठावान शिवसैनिक लढतो आहे, झगडतो आहे, त्याला मोठं करायचंय, त्याला निवडून आणायचं या एकाच उदात्त हेतूने उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब म्हणजे शिवसैनिकांनाच फक्त तिकीट देण्याचं जाहीर केलंय. आणि ही घोषणा उद्धव ठाकरेंनी नवी मुंबईमध्ये आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना एबी फॉर्म देऊन सुरुवात केली आहे. बऱ्याच निष्ठावान नेत्यांना आतापासूनच एबी फॉर्म दिल्यामुळे निवडणुकीची तयारी जोरदारपणे करण्यास वाव मिळतोय, वेळ मिळतोय. ही उद्धव ठाकरेंची आगामी काळातील रणनीती असल्याचं बोललं जात आहे. आणि या निर्णयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलेला मोठा जल्लोष हा सगळ्यात मोठा जल्लोष म्हणावा लागेल. मातोश्रीवरून आलेला हा निर्णय खरंच शिवसैनिकांसाठी आनंदाचा, ऐतिहासिक आणि आतापर्यंतचा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल. आणि याचं उद्धव ठाकरेंचं कौतुक या विषयाने संबंध महाराष्ट्र करतोय. ज्यांनी ज्यांनी संकट काळामध्ये ठाकरेंना सोडलं नाही त्यांना सगळ्यांना उद्धव ठाकरेंना देखील सोडलं नाही. यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.